बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड आणि आता बातम्या आहेत औरंगाबादच्या राजकीय राजपटलावरून। स्वामी शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा लढवावी अशी मागणी त्यांच्या भक्त भाविक वर्गातून निघत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आगामी काळात राजकारणाच्या शुद्धीकरणाची मोहीम राज्यव्यापी आणि प्रभावी स्वरूपात राबवली जाणार असून राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे आणि मतदारांनी सत्पात्रित मतदान करावे यासाठी जयबाबाजी भक्त परिवाराने हजारोंच्या संख्येने एकत्र येत राजकारणाच्या शुद्धीकरणाची वज्रमूठ अधिक घट्ट केली आहे। याच अनुषंगाने मंगळवारी वेरूळ येथे पार पडलेल्या भक्तांच्या बैठकीत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा लढवावी ही मागणी एकमुखी करण्यात आली। याबाबतची माहिती दिली त्यांचे प्रचार प्रमुख राजेंद्र पवार यांनी। लोकशाहीतील सर्वोच्च ठिकाण म्हणजे लोकसभा सभागृह असून याला आपण मंदिरासमान समजत असून येथे जाणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेतून निवडून दिला जात असतो, परंतु येथे निवडून जाणाऱ्या एखाद्या पक्षाच्या मतदानापेक्षा आज घडीला आपल्या देशात मतदान न करणाऱ्याची संख्या जास्त असल्याची लक्षात घेता स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपल्या लाखो भक्तांच्या साक्षीने राजकारणाचं शुद्धीकरण हा मुद्दा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीचा लढवून हा निर्णय आधीच घेतला आहे। याच अनुषंगाने सध्या जयबाबाजी भक्त परिवारासह या मुद्द्याला साथ देणाऱ्या मतदारांमध्ये मोठा उत्साह असून स्वतः महाराज व जयबाबाजी भक्त परिवाराच्या अनुषंगाने नाशिक जळगावसह अनेक मतदारसंघात बैठका पार पडत असून मंगळवारी वेरूळ येथील आश्रमात जयबाबाजी भक्त परिवारातील पदाधिकाऱ्यांसह हजारो भक्तांची बैठक पार पडली। यावेळी बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक एकतेसाठी, उद्योगांना चालना देण्यासाठी, शेतकरी कष्टकरी मजुरांचे प्रश्न मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असून ते सोडविण्यासाठी शांतिगिरी महाराज यांच्या सारख्या त्यागी संतांची गरज असल्याचंही भाविक म्हणतात। विविध सामाजिक संघटनांचा आग्रह लक्षात घेता शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा लढवावी अशी भक्तांची बैठकीत एकमुखी मागणी करण्यात आली। सोबतच राजकारणाची शुद्धीकरणाची व्यापक मोहीम राबवून महाराष्ट्रभरातील भक्त परिवाराच्या प्रभावित 15 लोकसभा जागेवरून चारित्र्य संपन्न लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्याच्या तसेच राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम जिल्हाभरातील 1200 गावातील 17 लाख मतदारांपर्यंत पोहोचवणे तसेच 100% मतदान करून घेण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला। त्यावेळी मोहिमेसाठी प्रचार प्रमुख म्हणून राजेंद्र पवार, निरीक्षक म्हणून कैलास कुराडे, गणेश बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। बैठकीस विष्णू महाराज, शिवाभाऊ आंगुलगावकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील विधानसभा न्याय एकूण 112 प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी निवडणूक करण्यात आली। त्यावेळी जनार्दन शेखनाथ, दादा होळकर यांच्यासह अधिक कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली। नरेंद्र बिडवे, बाजीराव गांगुर्दे, रावसाहेब डोकळे, पोपट पवार, कडोबा जगताप, गणपतराव मस्के, पोपटराव इंगळे, रावसाहेब सोटम, नानासाहेब पळसकर, राजू पळसकर, रामसिंग गुंडाळे, कुंजाराम वाकळे, पोपटराव मगर, रामकृष्ण जाधव, जाधव मिस्त्री, गोरखअण्णा गावंडे, नानासाहेब कारभार, कडोबा हरदे, वसंत उबाळे यांच्यासह हजारोंची उपस्थिती होती। जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निर्धार मेळावे, हजारो भक्त परिवाराच्या तसेच लोकशाहीवर विश्वास असलेल्या मतदारांच्या उपस्थितीमध्ये लवकरच जालना, औरंगाबाद, जळगाव, शिर्डी, दिंडोरी, अहमदनगर, धुळे, नाशिक, पुणे या मतदारसंघात लवकरच निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली। टीम इमेज बिंदास करिता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे, वेरूळ, औरंगाबाद।